नमस्कार, मी गुलाबबाग. आज आपण गंगापूर तालुक्यातील चिचखेडा, राहेगाव, आगाठाण, भागाठाण या एरियामध्ये या ठिकाणी जी शिवनामाई वाहत आहे, या शिवनामाईचं पूर ओसरल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाळू या ठिकाणी आली होती. मात्र अवघ्या 1 ते 2 महिन्यामध्ये ही अवैध वाळू तस्करांनी या ठिकाणी वाळूचा कणही ठेवलेला नाही. त्यामुळे शहादतपूर, शंकरपूर, काठीपिंपळगाव आणि शिवना नदी पात्राच्या अंतर्गत जे गाव येतात नदीकाठी, त्या गावातील अवैध वाळू तस्करांना आळा घालावा यासाठी बाळासाहेब दुबे यांनी आज आत्मदान आंदोलनाचा इशारा दिला आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी ते आत्मदान आंदोलनासाठी या ठिकाणी आले आहेत. मात्र अद्यापपर्यंत महसूलचा एकही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही. शिल्लेगाव पोलिसांनी या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे. आपण पाहू शकतो की वाळू तस्करांनी वाळू वाहतूक करण्यासाठी असे मोठमोठाले रस्ते इंजिनियरांना लाजवेल असे रस्ते या शिवना नदी पात्रातून नदी पात्राच्या वर जाण्यासाठी तयार केले आहे. परंतु वेळोवेळी पोलीस अधीक्षक असतील, DYSP असतील किंवा महसूल विभागाचे अधिकारी असतील यांना लेखी निवेदने दिलेले आहेत. मात्र अद्यापही अवैध वाहतुकीला वाळू वाहतुकीला आळा बसलेला नाही. तिला म्हणलं तुला माहिती आहे भागामध्ये जागजाग घेतली तुमच्या जर काय कारवाई केली पुढे मॅडम माहिती म्हणते चालेल समजत नाही का जागजागी ठेव पडले त्याच्यात हा काय मोजू नाही 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 मोजून काय भागामध्ये टेंडर आहे का पुढे भागाला कुठे अहो आगाठाणमध्ये साहेब पप्पा तुम्ही माहिती असून घेऊन बोला तसं बोलला का मग आम्हाला हे उत्तर तू चुकीचे उडाले भागाठाणमध्ये ठे मांडून बसते त्याचं काय केलं तुम्ही काय केलं पुढे मॅडम महाप्रीम पटेल मॅडम ना याचं मला उत्तर द्या मी तर धाडणार नाही आणि आत्महत्या चालत जाऊ दे हो दे मला माझं डिझेल आहे ना हिसकून घेतलं पेट्रोल मला हिसकून घेऊन राहिले मग आम्हाला आत्महत्या करायचं आणि तुम्ही कारवाई करायची नाही याचं भानगड काय मग ते तुमचं म्हणणं चालू द्या याचं नाही असं नाही किती तुम्ही तुमचं म्हणणं असेल चालू द्या आम्ही त्याचं काय आत्महत्या करून नाही 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 मला मान्य लागेल तसं ऐकणार नाही कारवाई होईल तो पण याच्यावर हा कारवाई झाली तुम्ही थांबणार नाही तुम्हाला पैसे सांगतो आणि तुम्ही नाही कारवाई केली मी तुम्ही पैसे देऊन देतो कुठली कारवाई झाली सांगा तुम्ही आहे का खंडवा नवाळवाल नंबर आहे मला दाखवा तुम्ही आम्ही आरोप करतो म्हणून सांगा तुम्ही मग या खंडाला धक्का लागला काय झालं तुम्ही कोण जबाबदार पोलीस आलीवर हात करतील कोण होता आज्ञा देऊन द्याल गुन्हा दाखल करून झाले मोकळे ही आज्ञा वळून चालली झाली मोकळी एवढी कोटी रुपयाची मालमत्ता गेली तुम्ही काय केलं याच्यावर कारवाई मला सांगा कुठे गुन्हे 2 गुन्हे दाखल केले अरे 1,30,000 एका हप्त्यात दंड करतो पोलीस स्टेशन मध्ये किती 2 गुन्हे दाखल झाले 25 वाहन घालून 2 गुन्हे दाखल समाधान होईल नाही रात्री बेरात्री म्हणजे शासनाकडे लगाम लागत नाही का नाही शासन काय नाही काय दिसून आपण कारवाई तुम्ही आम्ही नाव सांगायचे आम्ही नाव सांगायचे आणि तुम्ही मग आम्ही आमची दुश्मन लावून द्यायची तुम्ही मला व्हायचं का दुश्मन तुम्हाला नाव सांगा म्हणतच नाहीये हा मग पाटील फक्त जेव्हा काय करता पोलीस पाटील मला सांगा तुम्ही त्याप्रमाणे आपण त्यांच्यावर कारवाई करून इथून पुढे लवकर मोकळं होते यायला वळू आलं नसतं मोकळा तुमच्याकडे काय कारवाई केली गेली तुम्ही पुढे कारवाई केली दाखवा मला पोलीस स्टेशनला कोणाची तक्रार देईल तुम्ही मुद्दा सांगा मला एखादा पुढे व्यापार येतात का 2 सारे मोकळ झाले 4 ट्रॅक्टर चालू झाली इथं शासनाचं लक्ष आहे याच्यावर याच्यामुळे आमच्या सरकार आत्महत्या करायला लागू नये ही वेळ आणली शासनानं तुमच्या सारख्या अधिकाऱ्यामुळे ही शासन आमच्या सरकार आत्महत्या करायची वेळ आली नाही पण आम्हाला लेखी सुधार लागेल तसं नाही आणि जर चालू झालं तर काय विचार गुन्हे तुम्ही ठरवून आम्ही आता ही शेवटची बाई तुम्हाला सांगा नाही तर आम्हाला आत्महत्या करून द्या नाही आम्हाला सूचना असेल जास्त आम्ही मागे पथक टाका तुम्ही पथक काय झालं तुमचं हा एवढ्या सरकीची कारवाई केली मॅडम माहित नाही का सगळून मग हा नाही पाहून घेता आणि आपल्या डोळ्याला ही लालूच कशाची आहे तुम्हाला हे मला हे समजा ना पैशाला लोकांच्या आत्महत्या लोक तयारी चालली शासन करून राहिले काय मग इथं प्रत्येक नागरिकाला राहतो चालत असता साईट नाही होणार तुम्ही सांगा नाही बंद निर्णय पक्का असेल तर तुम्ही मला त्याचं दिसतं बंद आम्हाला 4 बाळून जाऊ नका कारण आतापर्यंत लई थापा झाल्या अधिकारी थडी बसतो आणि खाली बाळून गाड्या भरतात हे माझं म्हणणं आहे तुम्ही तर काय भाव बंद केले आतापर्यंत हा नाही थडीवाला पैसे घेतो तो मोकळा होतो तुमच्या अधिकारी गाडी पण मोकळ्या होत्या आणि लोकांना सांगायला चाटा मारतात आम्हाला गाडी दिसतीच नाही गाडी सापडलीच नाही गाडी कुठे चालू इथे गेली खाली कशी काय झाली एवढी का
ही नदी खाली आली तर काय कारवाई केली तुम्ही आतापर्यंत? मागचे 1.5-2 वर्ष आले त्यावेळेस मला आत्मदान मी करत होतो, तर त्यावेळेस तुम्ही सुचवून दिलं का आम्ही याच्यावर काय कारवाई केली त्याच्यावर मला सांगा. नाही टेंडर मध्ये नाही आम्ही टेंडरच्या बाहेर आहे. हा टेंडरच्या बाहेर याची काय तुम्ही असं केली पहा तुम्ही नदीची एवढे गती झाले तुमच्या अधिकारी काय कारवाई केली आम्हाला हे सांगा उत्तर द्या. आतापर्यंत मागच्या महिन्यात मला आचारसंहिता म्हणून आदेश आला तुम्हाला मग चालू द्यायचा आदेश असेल ते सांगा बा आम्हाला चालू द्यायचा आदेश आहे मग मला चालू द्या हे सांगा तुम्ही. नाही मग आदेश काय झाला तुम्हाला? हा तो तुम्हाला पाठवलं कशासाठी इथं? नाही मला सांगा नाही कारवाई कोणती झाली? कारवाई कोणती 1.5-2 वर्ष मॅडम सांगा. दाखल केलेली वैजापूरचे तहसीलदार येऊन गंगापूर मधून वाढले तर गंगापूरचं काय करतं? गंगापूरचं काय करतं? मग याच्यात अधिकारी मी नाही बघत मी तर हेच म्हणतो मी नाही बघत नाही तर नदी खाली झाली कशी याच्यावर मुद्दे मला उत्तर द्या तुम्ही. नाही काय पण मग कोणावर कारवाई करते कोणावर दंड ठोकी द्या. पोलीस पाटील जाऊ दे तुमचं काय काय तुम्ही मला सांगा उत्तर द्या तुम्ही तुम्हाला मी ऐकणार नाही तुम्हाला. पथक नाही तुमच्याकडे त्यांनी सुद्धा बरेचसे जणांवर कारवाई केली. नाही पथक कोणावर कारवाई कोणावर नाही कारवाई केली नका सांगू तुम्हाला. नाही तुम्हाला FIR च्या कॉपी भेटते. नाही काहीच नाही. एक कारवाई केली गेल्या वर्षी तेवढी माहिती. शहाजतपूर ते काटेपिंपळगाव पर्यंत इथं आता या गाठांची वेर आहे पाण्याची. पिण्याचं पाणी बंद झालं. आता टँकर चालू होते. शहाजतपूरला टँकर चालू आहे व्हायला लागलं आणि सरास वाळू उचलू राहिले. पत्रकारांना प्रत्येक वेळेस बातम्या दिलेल्या आहे का बुवा तुमच्याकडे नोंदी या लोकांच्या तुमच्या त्यांना नंबर नाही गाड्यांना यांना त्यांना ट्रॅक्टरला यांना बिनधास्त चालू आहे दिवसाभर कलेक्टरना तहसीलदारना पथक नेमलं. कुठे तुमचं पथक नाही जे नुसतं दाखवायला आहे. काय चाललंय? भर दिवसात गाड्या रात दिवस चालतात. आमच्या सारखे साधे शेतकरी बोलले तर त्यांना धमकी मिळती. उत्तर खोटं असलं मग मला बोला. हे काय करायचं नेमकं काय चाललं म्हणजे आम्हाला धमक्या मिळते. आम्ही शेतकरी काय करू शकतो? हुकूम जाहीर बोलते सारे विकत घेतलं म्हणतो आम्ही पोलीस स्टेशन विकत तहसील विकत हे त्यांचं म्हणणं आहे. आमच्या कानापर्यंत आवाज येतो. याच्यानंतर तुम्ही ते बोलते ते खरोखरच वाटतं काही नदीत खडा नाही ना याला कारण काय होईल आम्हाला कारण समजलं पाहिजे ना. तिला म्हणलं तुला माहिती आहे भागात जागजा घेतली तुमच्या जर काय कारवाई केली पुढे मॅडम माहिती म्हणते चालेल समजत नाही का की ठे पडले त्याच्यात. हा काय मोजू नाही मोजून काय भागात टेंडर आहे का पुढे भागात कुठे? अहो आगे ढंगमध्ये साहेब पप्पा तुम्ही माहिती असेल घेऊन बोला तसं बोलला का मग आम्हाला हे उत्तर तू चुकी देऊ राहिले. भागा ढंगमध्ये हे मांडू त्याचं काय केलं तुम्ही? काय केलं पुढे मॅडम माफी पटेल मॅडम याचं मला उत्तर द्या. मी तर हातणार नाही आणि आत्महत्या चालत जाऊ दे होते मला माझं डिझेल यायला हिसकून घेतलं पेट्रोल मला हिसकून घेऊन राहिले. मग आम्हाला आत्महत्या करायचं नाही तुम्ही कारवाई करायची नाही याच्यात भानगड काय? मग ते तुमचं म्हणणं चालू द्या असं नाही असं किती तुम्ही तुमचं म्हणणं असेल चालू द्या आम्ही त्याचं काय आत्महत्या करून नाही मला मान्य लागेल तसं ऐकणार नाही कारवाई व्हायची तो म्हणतो याच्यावर हा कारवाई झाली तुम्ही थांबणार नाही तुम्हाला पैसे सांगतो आणि तुम्ही नाही कारवाई केली मी तुम्ही पैसे देऊन देतो.